वेलकम बॅक. तुम्ही बघत आहात टेक गुरु अमृता आणि माझ्या बरोबर दिस इज द ब्रँड न्यू अवतार ऑफ टेक गुरु. 75वा एपिसोड. 75वा इट्स सच अ बिग वर्ड यु नो, कारण 75 एपिसोड झालेले आहेत. 75 एपिसोड आमचे कंप्लीट झाले आहेत टेक गुरुचे, म्हणून आम्ही सेलिब्रेट करत आहोत एका ब्रँड न्यू लुक बरोबर. आणि नॉट जस्ट दॅट, कॉन्टेंटच्या बाबतीत, स्टोरीजच्या बाबतीत, आणि आम्ही खूप जास्त नवीन इनोव्हेटिव्ह कॉन्टेंट आणि स्टोरीज तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत आणि त्याची सुरुवात होणार आहे आजपासूनच. ओके. आमच्याकडे जेव्हा कुठलीही गॅजेट, एखादा फोन, कॅमेरा किंवा आणखीन काही सुद्धा जेव्हा रिव्ह्यूला येतं तेव्हा ठराविक काही गोष्टी असतात की ज्या आम्ही चेक करून बघतो. म्हणजे त्याचं बॅटरी लाईफ कसं आहे, युजर एक्सपिरियन्स कसा आहे, वापरायला किती सोपं आहे, किंमत काय आहे, आणि काही त्याच्यात काही ग्लिचेस आहेत का, या सगळ्या गोष्टी आम्ही चेक करतो. अगदी बरोबर. त्यामुळे आमची अपेक्षा अशीच असते की ज्या ज्यावेळी तुम्ही एखादी गॅजेट विकत घ्यायला जाता तेव्हा या सगळ्या गोष्टींचा विचार तुम्ही देखील केला पाहिजे. आणि म्हणूनच आजपासून, म्हणजे आता या एपिसोड पासून आम्ही तुम्हाला असेच काही बेसिक थंब रूल सांगणार आहोत की जर समजा तुम्हाला आता एखादा कॅमेरा विकत घ्यायचा आहे, पॉइंट अँड शूट कॅमेरा विकत घ्यायचा आहे, असा कॅमेरा विकत घ्यायचा असेल तर तुम्ही कोणत्या गोष्टींचा विचार करायला पाहिजे, कोणत्या गोष्टींकडे बिनधास्त दुर्लक्ष करायला पाहिजे, हे आम्ही सांगतोय आज. ॲब्सोल्युटली. कॅमेरा घेताना मेगापिक्सेल म्हणजे सब खुश असं नाही. फोटो काढताना चांगले डिटेल्स मिळण्यासाठी किंवा मग प्रिंट काढता यावी यासाठी 10 ते 12 मेगापिक्सेलचा कॅमेरा पुरेसा असतो. कॅमेऱ्याच्या सेन्सरपेक्षा चेक करा त्या कॅमेऱ्याचा ऑप्टिकल झूम. कॅमेऱ्याला जितकी जास्त ऑप्टिकल झूमची लेन्स असेल तितकं चांगलं. सध्या स्वस्त कॅमेऱ्यांमध्ये साधारण 3x ते 4x चा झूम मिळतो. तर चांगल्या इंडोर किंवा आउटडोर फोटोग्राफीसाठी 6x चा झूम पुरेसा आहे. पण जर तुम्हाला वाईल्ड लाईफ फोटोग्राफी करायची असेल तर मग तुम्हाला घ्यावा लागेल अल्ट्रा झूम किंवा मग सुपर झूम कॅमेरा. या कॅमेऱ्यांना 12x ते 30x ची झूम लेन्स असते. या लेन्सेसची क्वालिटी ग्रेट नसली तरी वाईटही नाहीये. हो, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, डिजिटल झूम कडे एकदम दुर्लक्ष करा, कारण या फंक्शनमुळे तुमच्या फोटोची क्वालिटी कमी होते. आणि जर तुम्हाला फोटोग्राफीत खूप इंटरेस्ट असेल तर मग तुमच्या कॅमेऱ्याला मॅन्युअल फोकसचं फंक्शन असलंच पाहिजे. आणि मॅन्युअल फोकस सारखीच उपयोगी पडणारी फीचर्स म्हणजे अपर्चर आणि शटर स्पीड. यामुळे तुम्हाला वेगवेगळे एक्सपेरिमेंट्स करता येतील. चांगले फोटोज कंपोज करण्यासाठी आणि तुम्ही क्लिक केलेले फोटोज पाहण्यासाठी कॅमेऱ्याला चांगला डिस्प्ले असणं गरजेचं आहे. तुमच्या कॅमेऱ्याला ऍटलीस्ट 3 इंचांचा डिस्प्ले असलाच पाहिजे. कॅमेरा कंपनी या डिस्प्लेचं रिझोल्युशन काय सांगते तेही चेक करा. आता पॉइंट अँड शूट कॅमेऱ्यांमध्ये देखील HD व्हिडिओ रेकॉर्डिंगचा ऑप्शन मिळतो. 24 फ्रेम्स पर सेकंडच्या स्पीडने किमान 720p रिझोल्युशनचे व्हिडिओज रेकॉर्ड करता येतील असाच कॅमेरा निवडा. आणि कॅमेऱ्याचा लुक कसा आहे त्यावरून हा कॅमेरा वापरायला आणि धरायला किती कम्फर्टेबल आहे ते ठरणार आहे. या कॅमेऱ्याची बटन्स वापरायला किती कम्फर्टेबल आहेत ते पहा. कॅमेऱ्याच्या डिस्प्लेमध्ये काही कंपन्यांनी टचस्क्रीनचं फीचर द्यायला सुरुवात केले. तुमच्या बजेटच्या रेंजमध्ये ही फॅसिलिटी मिळते का आणि ती कितपत चांगली आहे ते चेक करा. आणि सगळ्यात शेवटची पण एक महत्वाची गोष्ट, हल्ली प्रत्येक प्रॉडक्ट सोबत अनेक गोष्टी फ्री मिळू शकतात. सो चेक करा, बार्गेन करा. एक्स्ट्रा वॉरंटी, मेमरी कार्ड, कॅमेरा केस, ट्रायपॉड यातलं काहीही फ्री मिळतंय का ते पहा. टेक्नॉलॉजीच्या जगात एवढ्या जास्त गोष्टी घडल्या आहेत, एस्पेशली मागच्या 1-2 आठवड्यांमध्ये, की इट इज ऍब्सोल्युटली माइंड नंबिंग, किंवा कोणाला चक्कर येईल एवढ्या जास्त गोष्टी घडलेल्या आहेत. सगळ्यात आधी तर गुगलने फायनली फेसबुकला आणि ट्विटरला टक्कर देण्यासाठी एक सोशल नेटवर्किंग वेबसाईट सुरू केली आहे. आता फील्ड ट्रायल म्हणजे प्रायव्हेट बीटा फेज मध्ये आहे. गुगल प्लस नावाची ही जी सोशल नेटवर्किंग साईट आहे, खूप नवीन फीचर्स आहेत. तुम्ही तुमच्या मित्रांना एकत्र करून वेगवेगळे ग्रुप्स बनवू शकतात, सर्कल बनवू शकतात, व्हिडिओ चॅट करू शकतात. हँगआउट नावाच्या फीचरमध्ये व्हॉट्सअप किंवा BBM सारखं हडल म्हणून एक फ्री मेसेजिंग सर्व्हिस आहे तुमच्या मोबाईल फोनच्या ऍपसाठी. एवढ्या गोष्टी आहेत, त्याचा रिव्ह्यू आम्ही येणाऱ्या आठवड्यांमध्ये तुमच्यासाठी करणार आहोत. नॉट जस्ट दॅट, गुगलला टक्कर देण्यासाठी फेसबुकने आता लॉन्च केला आहे स्काईप बरोबर व्हिडिओ चॅट सर्व्हिस. म्हणजे जो चॅट बॉक्स असतो ना, ज्याच्यात तुम्ही फेसबुकवर चॅट करतात, जे ऑनलाईन मित्र आहेत त्यांच्याबरोबर, आता तुम्ही त्याच्यातच व्हिडिओ चॅट करू शकता. नॉट जस्ट विथ वन फ्रेंड बट विथ अ लॉट ऑफ फ्रेंड्स टुगेदर.
सो सडनली सगळ्या सोशल नेटवर्किंग साईट्सवर आपल्याला व्हिडिओ चॅट सर्व्हिस, व्हिडिओ चॅट फीचर ही बघायला मिळत आहे. पण बघावं हे लागेल, एस्पेशली इन अ कंट्री लाईक इंडिया जिकडे ब्रॉडबँड स्पीड एवढी कमी असते. हॅव्हिंग सेड दॅट, हे दोन्ही व्हिडिओ चॅट सर्व्हिस मी ब्रॉडबँड जे रिलायन्सचं नेट कनेक्ट प्लस कार्ड असतं ज्याच्यात 153 kbps ची स्पीड असते, हे दोन्ही सर्व्हिसेस त्या नेट कनेक्ट कार्डवर मी टेस्ट केलेले आहे आणि व्यवस्थित चालतात. पण अंकित, गुगल प्लस, नवीन व्हिडिओ चॅट या सगळ्यामुळे काय होणार आहे माहितीये का? नाही ग, आपला ऑफिस मध्ये काम करायचा आणि अभ्यास करायचा वेळ जरा कमी होणार आहे. चांगली गोष्ट आहे ना. मला एक सिरियसली सांग, जर आपण घरून ऑफिसमध्ये बॉस बरोबर किंवा कोणाही बरोबर जस्ट चेक दिस आउट, रिपोर्टर्स ना प्रेस कॉन्फरन्स मध्ये जायची गरजच नाही. त्यांनी डायरेक्ट इमॅजिन की बॉस सांगतोय कॉन्फरन्सच्या ऐवजी एक काम कर, तू फेसबुक चॅट पे आजा. दॅट इज ऑसम. किंवा गुगल प्लसच्या मदतीने हँगआउट फीचरवर मॉर्निंग मीटिंग, कोण आहे नवी मुंबईला, कोण आहे पुण्याला, कोण आहे नागपूरला, आणि IBM लोकमतची पूर्ण ब्युरो मीटिंग डायरेक्ट गुगल प्लस वरनं होते. आयडिया अच्छा आहे ना. वागे साहेबांना सांगावं लागेल, एक अकाउंट बनवूया आपण त्यांच्यासाठी. फेसबुक, ही इज ऑन फेसबुक बाय द वे. या लेटेस्ट एंट्री आहे फेसबुक वरची. क्या बात आहे. टेकरूवर आता घेऊया एक छोटासा ब्रेक. ब्रेक नंतर पाहूया काही अजून नवीन टेक्नॉलॉजी आणि सोडवूया तुमच्या टेक क्वेरीज.